नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। दहीहंडी सणाला पुण्यामध्ये लागलं गालबोट, एकाचा खून तर दुचाकी पेटून दिल्याच्या घडल्यात घटना। गांजे वस्तीमध्ये मंचर पोलिसांनी हॉटेल निसर्गवरती कारवाई करून पकडली लाखोंची अवैध दारू। बारामती तालुक्यातील पारधी समाज अद्यापही सोयी सुविधांपासून वंचित, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज। आणि मळगंगा देवीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना मुद्देमालासह अवघ्या 12 तासांमध्ये पोलिसांनी केले जेरबंद। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। दहीहंडीच्या सणापूर्वीच पुण्यामध्ये या दहीहंडी सणाला गालबोट लागले। 2 दिवसांपूर्वी दहीहंडीच्या बॅनर लावण्याच्या वादामधनं अक्षय घडसी या तरुणाचा खून करण्यात आला, तर वर्गणी न दिल्यामुळे 4 जणांनी मित्राच्या दुचाकीवरती पेट्रोल टाकून ती पेटवून दिली आहे। सर्व तरुण वर्गाचा आवडीचा सण म्हणजे दहीहंडी। दहीहंडीच्या कित्येक दिवस आधी तरुण वर्गाची मोठी लगबग पाहायला मिळते। कुठे वर्गणी गोळा करणं, तर कुठे दहीहंडीचे बॅनर्स, पोस्टर्स लावणं। आनंदाच्या उत्साहाच्या या सणावरती मात्र पुण्यामध्ये विरजण पडलंय। 2 दिवसांपूर्वी पुण्यामधील सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरामध्ये अक्षय घडसी या तरुणाचा परिसरातील राहणाऱ्या 5 ते 6 तरुणांनी धारदार शस्त्रानं वार करून खून केलाय। खुनाच्या या घटनेला एक दिवस उलटत नाही तोवर पुण्यामधील आंबेगाव इथे दहीहंडीची वर्गणी न दिल्यामुळे एका सोसायटीमध्ये मित्राच्या दुचाकीला आग लावण्यात आली आहे। वर्गणी न दिल्याचा राग मनामध्ये धरून 4 जणांनी दुचाकीवरती पेट्रोल टाकून ती पेटवून दिली। या प्रकरणी प्रफुल्ल थोरात यानं तक्रार दाखल केली आहे। भारती पोलीस स्टेशनमध्ये याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनांक 1/9/2018 ला रात्री 1:45च्या सुमारामध्ये प्रथमेश अपार्टमेंट आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी काही गाड्या जळाल्याची घटना घडली। त्या संदर्भात सदरच्या गाड्या जळालेली व्यक्ती प्रफुल्ल थोरात यांनी शॉर्ट सर्किटमुळे गाडी जळली असावी, कारण तिथे वायरसुद्धा जळालेले होते त्यांच्या घरातल्या बिल्डिंगचे इलेक्ट्रिक वायरचे, त्यामुळे त्यांनी काही तक्रार दिलेली नव्हती। परंतु भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे तपास पथक प्रमुख श्री चिवड शेट्टी साहेब व त्यांचे कर्मचारी हे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काल रोजी ज्या गाड्या जाळल्या, सदरच्या गाड्या ह्या DS बॉईज ग्रुपच्या मुलांनी जाळल्या आहेत। त्याबाबत त्यांनी सखोल चौकशी केली असता व सदर मंडळाच्या अध्यक्षाला व इतर मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडे सविस्तर तपास केला असता असे समजले की फिर्यादी प्रफुल्ल थोरात याने त्याच दहीहंडीची वर्गणी मागितली असता त्यांनी वर्गणी दिली नाही। याचा राग मनात धरून सदर मंडळाचा अध्यक्ष दत्ता शिंदे आणि इतर त्याचे साथीदार यांनी त्याला भीती घालण्याचा किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने एक कट रचून फिर्यादीचे प्रथमेश अपार्टमेंट आंबेगाव बुद्रुक येथील इमारतीखाली लावलेले वाहनं जाळण्याचा कट रचून त्यांनी सदरची वाहनं पेट्रोल टाकून जाळलेली आहे। आणि त्याचसोबत सदरच्या बिल्डिंगच्या इलेक्ट्रिक वायरसुद्धा जळलेल्या आहे, त्यामध्ये गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि इलेक्ट्रिक वायरसुद्धा नुकसान झालेलं आहे, त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता होती। या संदर्भात सदर मंडळाचे अध्यक्ष व इतर 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। दहीहंडीच्या वादातून वर्गणी न दिल्यामुळे ना माझी गाडी जाळण्यात आलेली आहे। ते वर्गणीसाठी मला फोन वगैरे करत होते, पण मी काय फोन उचलत नव्हतो तेव्हा, आणि आता दहीहंडी जवळ आली होती त्यामुळे वर्गणी नाही दिली म्हणून त्यांनी गाडी पेटवून टाकली इथे रात्रीची माझी। आता गाडीची किंमत 1,44,000 रुपये आणि त्यांची आता काय देऊ शकणार नाही। त्यामुळे आता बघा, आता हां मित्रच होते माझे ते। वाद वगैरे काहीच नाही, कारण की काल रात्री गोष्ट झाली त्या रात्री दिवसभर अगोदर माझ्यासोबत होती ती पोरं, दिवसभर माझ्याबरोबर, रात्रीचं नेमकं यांनी आकांड केलं, गाडी जाळून टाकली।
या प्रकरणी पोलिसांनी दत्ता शिंदे, ओंकार संदीप कांबळे, दत्ता राहुल कदम आणि सुमित राजू अहिवले यांना अटक केली आहे। केवळ वर्गणी देण्याला विरोध केल्यामुळे मित्रांनीच आपल्या मित्राची 1,10,000 किमतीची गाडी पेटवून दिली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे। वर्षभरापूर्वी राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील सौ प्रियंका भालेराव या विवाहित तरुणीचं अपहरण करून तिला पळवून नेण्यात आलं होतं। या प्रकरणी विवाहितेचा पती भागवत भालेराव यांनी न्याय मिळावा यासाठी 3 सप्टेंबरपासून राहुरी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। वर्षभरापूर्वी राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील सौ प्रियंका भागवत भालेराव या विवाहित तरुणीचं अपहरण करून तिला पळवून नेलं। या प्रकरणी सदर विवाहितेचा पती भागवत दशरथ भालेराव यांनी न्याय मिळण्यासाठी 3 सप्टेंबरपासून राहुरी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण छेडलंय। भागवत दशरथ भालेराव यांनी 10 मे 2018 रोजी वांबोरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की त्यांची पत्नी प्रियंका ही घरामध्ये कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहे। त्याबाबत MIDC पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली होती। भागवत भालेराव हे त्यांची पत्नी प्रियंका हिचा शोध घेत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ते 27 मार्च 2018 रोजी दुपारी चेडगाव इथे गेले। त्या ठिकाणी प्रियंका हिचे मेहुणे सचिन ज्ञानदेव खरात, संदीप ज्ञानदेव खरात यांनी भालेराव यांना लोखंडी गजानं मारहाण केली आहे। काही दिवसांनी प्रियंका हिनं तिचा पती भागवत भालेराव याला फोन करून सांगितलं की सचिन ज्ञानदेव खरात, संदीप ज्ञानदेव खरात, सुशीला ज्ञानदेव खरात, ज्ञानदेव खरात या लोकांनी मला आणलं आहे। या लोकांनी माझे खूप हाल केले। त्यांनी मला कसं आणलं आणि कुठे आहे मी हे मला माहिती नाहीये। हे लोक माझ्यावरती भाणामतीसारखे प्रकार करतायत अशी माहिती भागवत भालेराव यांनी दिली आहे। वरील सर्व प्रकरणाची जोपर्यंत कसून चौकशी करून माझी पत्नी प्रियंका हिचा शोध लागत नाही तोपर्यंत मी राहुरी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करणार असं भागवत भालेराव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलंय। मी भागवत दशरथ भालेराव राहणार वरवंडी आहे। गेल्या 10 महिन्यापासून माझी बायको चेडगावच्या लोकांनी तिच्या आत्याच्या पोरांनी मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना माझा पाय फ्रॅक्चर झाला, त्यावेळेस त्यांनी हिला गायब केलं। त्याच्यानंतर मग मी माझी ट्रीटमेंट वगैरे घेतली, पुण्याला गेलो। त्याच्यानंतर तिचा मला कॉल आला, तिने मला सांगितलं या लोकांनी मला कसं गायब केलं, कुठं ठेवलं मला माहीत नाही। या लोकांनी माझ्यावर खूप काही अन्याय केला आणि मला तुम्हाला तोंड दाखवायच्या लायकच ठेवलं नाही। मी तिला शोधायसाठी तिथं चेडगावमध्ये गेलो, अचानक माझ्यावर हमला केला। मला लोकांनी रॉडनी कोयत्यांनी बेदम मारलं। मला राहुरी हॉस्पिटलला घेतलं नाही, सिव्हिलला घेतलं नाही, ससूनला जायला सांगितलं। माझी गैरसोय असल्यामुळे मी इथे वाटल्याची ॲडमिट झालो। तिथं माझं बेल्ट वगैरे दिला मला पायाला वगैरे बांधायला। त्याच्यानंतर मी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये 5 महिन्यापासून मी चक्रा मारतो। ज्यांच्याकडे माझा तपास आहे दिनकर चव्हाण दादा, त्यांना मी वारंवार भेटलो तर ते म्हणे 1 महिना थांब, 1.5 महिना थांब, 15 दिवस थांब, 8 दिवस थांब। अजून मी त्यांना पकडतो, त्यांना अजून पकडलं नाही, ते अजून सापडले नाही। असं आत्तापर्यंत 5 महिने झाले। त्याच्यानंतर तिने मला भरपूर वेळेस कॉल केला। तिने मला सांगितलं की ह्या लोकांना मी सिद्ध काय करायचं, हा सचिन ज्ञानदेव खरात, संदीप ज्ञानदेव खरात, मुक्काम पोस्ट चेडगाव, ह्या लोकांनी माझ्या इतकं अन्याय केलं की मी आत्महत्या करणार आहे। ती मला डायरेक्ट बोलली, माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे, माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझ्या मोबाईलवर विश्वास ठेवू नका, पण माझ्या नंबरची आणि तिच्या नंबरची कॉल डिटेल्स काढा, त्यावर विश्वास ठेवा। आणि ती मला एवढं पण म्हणली की ह्या लोकांनी माझी एक बहीण नांदी ती, त्या बहिणीचं वाटोळं केलं आणि आता माझं वाटोळं करण्याच्या पाठीमागे मी कशी गेले, कुठे गेले, मला या लोकांनी काय केलं, जादूटोना केला, तिने मला सविस्तर सांगितलं। याच्यामध्ये एकही शब्द खोटा असला तर मी ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे। मला फक्त एवढंच नाही पाहिजे की ह्या लोकांनी तिला धरून माझ्यावर कंप्लेंट केली की हे 12 वर्ष ह्याच्याबरोबर राहिली, असं आम्हीच दाखवलं, बलात्कार केले, माझी इच्छा नसताना बलात्कार केले आणि माझ्याविरुद्ध म्हणजे भरपूर काही कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये हिची कंप्लेंट घेतली नाही। पोलीस स्टेशन म्हणली, राहुरी पोलीस स्टेशन म्हणली की तू 12 वर्ष झोपली होती का। त्यावेळेस ह्या लोकांनी, चेडगावच्या लोकांनी ज्ञानदेव खरात ह्या व्यक्तीने तिला वकिलाकडे नेला, वकिलामार्फत महिला मंडळाला पत्र वगैरे पाठवलं। याची डिक्लेअर तिने मला सगळं काही माझ्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्डिंग आहे, सगळं काही तिने मला सांगितलं। याच्यावर कसून चौकशी झालीच पाहिजे। तुम्ही पोलिसात फिर्याद दाखल केली का? हा, दाखल केली। माझ्याकडे सगळं पोस्ट वगैरे। किती लोकांवर केली? 4 लोकांवर आहे। त्यांचे नाव काय? सुशीला ज्ञानदेव खरात, संदीप ज्ञानदेव खरात आणि सचिन ज्ञानदेव खरात, या चौघांविरुद्ध माझा गुन्हा आहे। पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना पकडतो, आणतो, सापडलेच नाही, ते सध्या शिरूरमध्ये आहेत आणि ते कॉन्टॅक्ट ते फुगीर लोक आहेत, तू एक काम कर, गरम खाऊ नको, तुला न्याय मिळवून देतो, असं बरंचसं मला। आत्तापर्यंत मी माझा पाय सध्या माझ्या पायामध्ये रॉड आहे, मला लोकांनी इतकं वेदम मारलं, माझं सर्टिफिकेट गायब करण्याचा प्रयत्न केला हॉस्पिटलमधून।
नुसते पैसे फेकून राहिले. माझ्याकडे सगळे डिटेल्स आहे मोबाईलमध्ये. माझ्यावर विश्वास ठेवू नका, मोबाईल पण विश्वास ठेवू नका. माझ्या नंबरची डिटेल्स आणि तिच्या नंबरची डिटेल्स काढा, त्याच्यावर विश्वास ठेवा. तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. तुमची मागणी काय आता? माझी मागणी एवढीच की माझी नंबरची आणि तिच्या नंबरची डिटेल्स काढा. माझ्या मंडळाला समोर आणा, तिला विचारा. आता ती मला म्हणते मी टायमाला काय बोलन, ह्या लोकांनी मला तोंड दाखवायचं लायकीच ठेवलं नाही. म्हणजे ती बरेच मला इतक्या प्रकारचं घाणघाण शब्द तिने वापरली तर ते मी सांगू शकत नाही. इतकं भयानक हे केलेलं आहे. ती म्हणते मी टायमाला काय बोलन. मी 12 वर्ष तुमच्याबरोबर इतकी इमानदारीने राहिली आणि मी तुम्हाला गद्दारी केली तुमच्याबरोबर. मी कशी येऊ, कुठून येऊ मलाच माहिती नाही. या लोकांनी माझ्यावर काय प्रयोग केला हे मलाच माहीत नाही. माझ्या आतरुणामध्ये लिंब सापडतात, अंगावर उपरे पाचतात. तिने मला सगळं सांगितलं. माझ्याकडे मॅसेज पण आले, तिचे सर्व काही माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. हे मी सगळ्या पोलीस स्टेशन म्हणजे चव्हाण दादाला मी ऐकून सुद्धा दाखवली, पण त्यांनी काय मनावर घेतलं नाही. त्यांनी सांगितलं की कोर्ट याला मानत नाही. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आंबेगाव तालुक्यातील वळती येथील गावाच्या हद्दीमध्ये गांजे वस्ती येथील अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेल निसर्गवरती मंचर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 1,02,402 रुपयांची दारू हस्तगत करण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यातील गांजवे वस्ती येथील हॉटेल निसर्गचा मालक तुकाराम भोर हा राजरोजपणे अवैधरित्या दारू विक्री करत होता. त्यामुळे गावांमधील अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन व्यसनी झाले होते. अनेकदा हॉटेल परिसरामध्ये मारहाणीच्या घटना देखील घडत होत्या. या हॉटेलच्या विरोधामध्ये अनेकदा तक्रारी करून देखील कुठलीही कारवाई केली गेली नाही. उलट हॉटेलच्या विरोधामध्ये तक्रार करणारा वळती येथील महेश भोर या युवकाला मंचर पोलीस ठाण्यामधील पोलीस हवालदार कैलास कड यांनी तक्रार का केली असं म्हणत शिवीगाळ करत मारहाण करून धमकी दिली आहे. तसेच जुन्या केसमध्ये अडकवून तुरुंगामध्ये टाकतो असं देखील ते म्हणाले. त्यामुळे पोलीस हवालदार कड यांच्या पाठिंब्यामुळे हॉटेल मालक हा धंदा चालवत असल्याचे दिसून आलंय. मंचर पोलीस ठाण्यामध्ये नवीनच नियुक्त झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी या सर्व बाबीची दखल घेत हॉटेलवरती धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये 1,02,402 रुपयांची किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या हॉटेलच्या विरोधामध्ये या अगोदर देखील वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु हॉटेल मालक दुसऱ्याच दिवशी जामिनावरती सुटून येतात आणि पुन्हा अवैध धंदे सुरू करतात. त्यांचे हे व्यवसाय काही स्थानिक पोलीस अधिकारी यांच्या पाठिंब्यामुळे सुरू आहेत. या पोलीस अधिकारी आणि अवैध दारू विक्री करणाऱ्या या हॉटेलवरती कायमस्वरूपी कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येते. वळती महेश रामदास बोर वळती या ठिकाणचा रहिवासी असून आमच्या गावामध्ये वळतीमध्ये गांजेवडी या ठिकाणी हॉटेल निसर्ग गार्डन हाडा इथे अनधिकृत दारू विक्री धंदा या डाब्यावरती केला जात आहे. तर या ठिकाणी दारू विक्री केली जात असता मी हॉटेल संबंधित मंचर पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात अर्ज केला होता. या ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. तर आमच्या इकडचे बीड जमादार यांनी अर्ज का केला म्हणून शिवीगाळ केली. यातून मला असे दिसून आले की हॉटेल मालक व कडसाहेब बक्कल नंबर 934 या दोघांची लागेबंदी आहे. त्याबाबत कुणी पण त्या हॉटेलबाबत कुणी पण तिथं दखल घेतली नाही हॉटेल संबंधित. तर मी नवीन आलेले DYSP गजानन टोंपे साहेब यांच्याजवळ लेखी स्वरूपात तक्रार करून त्यांनी दिनांक 29/8/2018 रोजी संध्याकाळच्या सुमारास 4:30च्या सुमारास स्वतः येऊन तिथं रेड केली. त्यांनी त्या ठिकाणी तिथे येऊन रेड केली व हॉटेल मालकाला ताब्यात घेतले. तरीसुद्धा आजही पण तिथे आज पण अवैधरित्या दारू विकली. हे हॉटेल चालू असल्यामुळे अनेक गोरगरिबांचे कुटुंब रस्त्यावरती आलेले आहेत. अनेक जण व्यसनाधीन झालेले आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या हॉटेलवरती कारवाई करून ते हॉटेल लवकरात लवकर सील करण्यात यावे असे मी विनंती करीत आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री करणारे हॉटेल
आणि हॉटेल मालक बोकाळले आहेत. गावांमधून एखादी पोलीस स्टेशनला तक्रार आली तर पोलीस सोपस्कार म्हणून त्या हॉटेल मालकावरती किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या कामगारावरती कारवाई केलेली दाखवतात. मात्र ह्या लोकांना अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जामिनावर ते घरी आल्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे ते हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री चालू करतात. यामागचं कारण म्हणजे त्यांना यामागून मिळणारा बक्कळ पैसा. त्यांना या अवैध दारू विक्री करत असताना कायद्याचा किंवा प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही. नव्याने नियुक्त झालेले माननीय पोलीस अधीक्षक संदीप पाटील साहेब तसेच आपल्या कामातून सिंगम समजले जाणारे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे साहेब यांनी या अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेल मालकावरती किंवा कामगारावरती कडक कारवाई करणं गरजेचं आहे. या लोकांवरती तडीपारीसारखी कारवाई केल्यास यांना कुठेतरी चाप बसू शकतो. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. राहुरी येथील बाजारपेठेमध्ये असलेल्या राहुरी पोस्टल बँकेचा शुभारंभ जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्या आणि माजी नगराध्यक्षा डॉक्टर सौ उषाताई तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झालाय. जास्तीत जास्त नागरिकांनी या पोस्टल बँकेचा फायदा घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. राष्ट्रीयकृत खाजगी आणि सहकारी बँकांमधील ग्राहकांची होणारी परवड आता पोस्टल पेमेंट बँकेमुळे थांबणार आहे असं प्रतिपादन जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्या आणि माजी नगराध्यक्षा डॉक्टर सौ उषाताई तनपुरे यांनी केलाय. राहुरी येथील बाजारपेठेमध्ये असलेल्या राहुरी पोस्टल बँकेचा शुभारंभ डॉक्टर सौ उषाताई तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झालाय. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपनगराध्यक्षा सौ सुमती सातभाई, नगरसेवक अक्षय तनपुरे, पोस्ट विभागाचे सहाय्यक अधीक्षक रविकुमार झावरे, आरडगावचे सरपंच कर्णा जाधव आदी मान्यवर इथे उपस्थित होते. माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे आपल्या भाषणामध्ये म्हणाल्या की केंद्र सरकारचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. या पोस्टल बँकेमुळे सर्वसामान्य ग्रामीण भागामधील नागरिकांना घर बसल्या या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सर्वसामान्य ग्राहकांना नवीन खातं उघडायचं असेल तर त्या बँकांच्या जाचक अटी, मानसिक त्रास यामधनं आता सुटका होणार आहे. पोस्टल बँकेमध्ये खातं उघडण्यासाठी आता आपले आधार कार्ड, मोबाईल आणि ठसा एवढं देताच कोणतीही अनामत रक्कम न ठेवता झिरो बॅलन्सवरती घर बसल्या खातं उघडता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी पोस्टल बँकेचा फायदा घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. शहरामध्ये पोस्टाची स्वमालकीची भर बाजारपेठेमध्ये जागा आहे. या जागेमध्ये अद्यावत इमारत उभी राहणं अपेक्षित असताना भविष्यामधील पोस्ट खात्यातर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधा लक्षात घेता या ठिकाणी चांगली इमारत उभी करावी यासाठी राहुरी नगरपालिकेच्या वतीनं सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल. शहराला लागू असलेली पूररेषा पालिकेनं उठवून शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा केलाय. तेव्हा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी या पोस्टाचे वरिष्ठ अधिकारी यांना बोलवून तसेच सरकार पातळीवरती हालचाल करून इमारत बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. बँकेच्या सुविधा सर्व मिळणार आहे. ही एक प्रकारची बँकच आहे आणि याच्यामधून आपल्याला पेमेंट्स किंवा सरकारकडून येणारी अनुदान असतील किंवा आपल्याला कुठे पेमेंट करायचं असेल तर घर बसल्या आपण या सर्व सेवा देऊ शकतो. आणि हे काम पोस्टमन आपल्या घरी येऊन देणार आहे. आणि खातं उघडण्यासाठी सुद्धा कोणत्याही कागदपत्रांची जरुरी नाही, तर फक्त आधार कार्ड आणि आपलं थंब याचीच फक्त आणि फोन यांची फक्त गरज आहे. त्यामुळे हे डिजिटल इंडिया आहे जे आपलं अतिशय सोप्या तऱ्हेने सर्व कॅशलेस व्यवहार आपल्या भारतामध्ये सुरू होणार आहे. त्याची आज ही सुरुवात आहे. आपलं आधी इतके दिवस पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र आणणं आणि आपण पत्र टाकणं याच्यासाठीच प्रसिद्ध होतं. आणि आता फोन आणि मोबाईल, इंटरनेट याच्याद्वारे पत्रांची संख्या आपण पत्र फार कमी पाठवतो. पहिल्यासारखी पत्र पाठवण्याची संख्या आपली कमी झालेली आहे. बहुतेक इंटरनेटद्वारे आणि मोबाईलद्वारे सगळं पत्रव्यवहार होत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये बँकेने हे नवीन काम हाती घेतलेलं आहे. त्याबद्दल मी खरोखर सरकारचं अभिनंदन करते. आणि पोस्टाचं पण त्यांनी हे मागून घेतलेली आहे सेवा, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक. आणि त्यामुळे पोस्ट खात्याचं पण मी अभिनंदन करते. अतिशय चांगलं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे की त्याच्यामुळे सामान्य माणसाला ज्या बँकेत खूप चक्रा घालाव्या लागतात, खूप कागदपत्र द्यावी लागतात, तो सगळा सामान्य माणसाचा त्रास वाचणार आहे. आणि कमीत कमी
त्रासामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये त्याला ह्या सर्व बँकेच्या सुविधा मिळणार आहेत. आता पोस्टाचं वाढतं कामकाज पाहता चांगली अद्ययावत इमारत बांधण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच राहुरीचे पोस्ट कार्यालय बाजार समितीमधनं बाजारपेठेमध्ये आल्यामुळे नगर मनमाड राज्य मार्गाच्या पलीकडील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी टाउन ऑफिस सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी श्रीरामपूर उपविभागाचे सहाय्यक अधीक्षक रविकुमार झावरे यांनी पोस्टल बँकेच्या कामाविषयी माहिती दिली आहे. आज संपूर्ण भारतभर इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स जी भारतीय टपाल खात्याने नवीन बँक सुरू केली आहे त्याचं देशभरामध्ये उद्घाटन झालं. दिल्लीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. तसेच आपल्या श्रीरामपूर विभागामध्ये श्रीरामपूरला एक मेन ब्रांच IPPची आज ओपन झाली आहे आणि त्याचप्रमाणे त्याचे जे IPPचे सेवा केंद्र आहे आपल्या राहुरी सब पोस्ट ऑफिसमध्ये, तसेच आपल्या तांदळवाडी ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये, बारागाव नांदूर ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये व चिंचाळे ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये एकाच वेळी त्याचे उद्घाटन झालेले आहे. तर इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही केंद्र सरकारची 100% इक्विटी असलेली बँक आहे. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे सर्वसामान्य लोकांना बचत खाते म्हणजे रेग्युलर सेविंग अकाउंट व करंट अकाउंट अशा 2 प्रकारचे अकाउंट सध्या उघडता येणार आहे. तर रेग्युलर सेविंग अकाउंटमध्ये मिनिमम अकाउंट बॅलन्स ठेवायची कोणतीही अट नाही आहे. ज्या एक्झिस्टिंग आता ज्या बँका आहेत आपल्या नॅशनलाइज बँका असतील त्या ज्या काही सेवा आज सेविंग अकाउंटला देत आहेत त्या सर्व सेवा आपल्याला पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून लोकांना देता येणार आहे. तर भारतीय टपाल खाते हे अतिशय विश्वासार्ह खाते आहे व आतापर्यंत आपल्या जनतेची चांगल्या पद्धतीने नाळ पोस्ट ऑफिसशी जोडली गेलेली आहे. भारतीय पोस्ट ऑफिस याचा पोस्टमन हा कणा आहे व ग्रामीण भागातील ग्रामीण डाकसेवक हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. ग्रामीण डाकसेवकांची संख्या जवळपास 3 लाख इतकी आहे व पोस्टमन यांच्यामार्फत ह्या पेमेंट बँकेचे जे अकाउंट ओपन होणार आहे हे लोकांना घरबसल्या त्याची सेवा मिळणार आहे. पोस्ट ऑफिस आता आपल्या दारात येऊन पोस्टमन मार्फत व ग्रामीण डाकसेवक मार्फत आपल्याला बचत खाते आपल्या पेमेंट बँकेमध्ये उघडता येणार आहे. या बचत खात्यामध्ये आपल्याला NEFT, RTGS, IMPS व आधार बेस पेमेंट सिस्टीम ज्या आहेत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्या सिस्टीम आहेत या सर्व सुविधा आपल्याला मिळणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला आत्ता सध्याचे जे आपले नॅशनलाइज बँकांचे जे सेविंग अकाउंट्स आहेत त्याला आपल्याला ATM कम डेबिट कार्ड मिळत असतं. पण आमच्याकडे नवीनच QR कार्ड आम्ही कस्टमरला देणार आहोत. या QR कार्डचा फायदा असा आहे की जरी आपलं हे QR कार्ड गहाळ झालं, हरवलं तर आपल्याला आपला पैसा आपल्या अकाउंटमध्ये सेफ राहणार आहे. कारण त्याला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन हा अतिशय महत्त्वाचा त्यामध्ये भाग आहे. आपलं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन असल्याशिवाय आपल्या खात्यातून कोणीही कोणत्याही प्रकारचा काही व्यवहार करू शकत नाही. तर अशा प्रकारे भारतीय टपाल विभागाने अतिशय चांगल्या प्रकारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची सुरुवात करून देशातल्या जे ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला आपलं बँकिंगशी जोडण्याचा एक महत्त्वाचा विडा उचलला आहे. तर आपणाद्वारे मी असं आवाहन करू इच्छितो की ग्रामीण भागातील तसेच इतर जे लोक आहेत ते आतापर्यंत बँकेशी जोडले गेलेले नाही आहेत तर त्यांनी ह्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा फायदा घ्यावा व प्रत्येकाने पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आपलं अकाउंट ओपन करून आपल्याला मिळणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. आरडगावचे सरपंच करुणा जाधव, सुप्रिया गाडेकर यांची भाषणे यावेळी झाली आहेत. यावेळी राहुरीचे पोस्ट मास्तर महेश कोबर्णे यांनी सर्वांचं स्वागत केलंय. या कार्यक्रमाला भगवान कर्डक, विजय तनपुरे, सौ वर्षा जोशी, सचिन पोटे, करंजुले, सुधीर विश्वास, वसंत, अजित देशमुख आदींसह कर्मचारी नागरिक उपस्थित होते. श्रीमती शारदा पानसंबळ यांनी सूत्रसंचालन केले तर वसंत नालकर यांनी आभार मानलेत. कार्यक्रमाच्या स्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टल बँकेच्या उद्घाटनाचं प्रक्षेपण नागरिकांना दाखवण्यात आलंय. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. राहुरी शहरामधील विद्यामंदिर प्रशाला येथील मैत्रबंध ग्रुप 1989च्या बॅचतर्फे शिक्षक कृतज्ञता सोहळा 2 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी विद्यार्थी यांनी आपल्या सेवानिवृत्त गुरुजनांचा गौरव केला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
राहुरी शहरामधील विद्यामंदिर प्रशाला इथे मैत्रबंध ग्रुप 1989च्या बॅचतर्फे शिक्षक कृतज्ञता सोहळा 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला होता. सन 1989 साली म्हणजे 30 वर्षांपूर्वी जे विद्यार्थी विद्यामंदिर प्रशाला राहुरी इथे इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होते त्यांनी एकत्र येऊन आपल्या गुरुजनांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव केलाय. या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त झालेले 40 ते 50 गुरुजन इथे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त झालेले शाळेचे मुख्याध्यापक श्री SS जोशी सर होते. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असलेले सुमारे 50 माजी विद्यार्थी इथे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉक्टर मेहजबीन सय्यद यांनी केले तर प्रास्ताविक सुजन गरुड यांनी केले. यावेळी शाकीर सय्यद सर, मनीषा थोरात, रवींद्र सिनारे, रुपाली क्षीरसागर, अंजली पाडेकर, मृदुला जवळेकर, प्रशांत शिंदे, डॉक्टर धामणे, विनय दरक या माजी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक श्री पोळ सर यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्यक्रमाचं कौतुक केलंय. यावेळी बारावकर मॅडम, तांदळे मॅडम, थिगळे मॅडम, शिंदे सर, हरले सर यांनी मनोगत व्यक्त केलं. अध्यक्षीय भाषणामध्ये श्री सच्चिदानंद जोशी सर म्हणाले की पूर्वीचं शिक्षण आणि आत्ताचं शिक्षण यामध्ये खूप तफावत आढळते. अशा कार्यक्रमांमुळे आमचं आयुष्य नक्कीच वाढेल. आभार प्रदर्शन श्रीनिवास खर्डे सर यांनी केलंय. पसायदानानं या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी स्नेहभोजनाचं सुंदर आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमासाठी नितीन देशमुख, किशोर शिंदे, विनय दरक, प्रशांत सुत्तर, महेश सुत्तर, श्रीनिवास खर्डे सर, शाकीर सर यांनी खूप परिश्रम घेतलेत. आज विद्यामंदिर प्रशाला राहुरी या विद्यालयामध्ये 31 वर्षापूर्वी इयत्ता 10वीला असलेले विद्यार्थी आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुवर्ण शेटे या नावाच्या मुलीने एक 40-50 विद्यार्थ्यांचा ग्रुप या ठिकाणी तयार केला आणि हे संपूर्ण विद्यार्थी त्यावेळचे एकत्र येऊन आम्हाला ज्या शिक्षकांनी घडवलं त्या शिक्षकांचा आम्ही काहीतरी देणं लागतो हा एक उदात्त भाव ठेवून आम्ही सर्व एकत्र आलो आणि या शिक्षकांचा एक स्नेह मेळावा या ठिकाणी भरवण्यासाठी मैत्रबंध ग्रुप 1989 या ग्रुपतर्फे आम्ही सर्व शिक्षकांना, गुरुजनांना या ठिकाणी एकत्र करून एक शिक्षक कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आम्ही भरवला. या पाठीमागचा एक उदात्त भाव हा होता की या शिक्षक हे जवळजवळ संपूर्ण शिक्षक हे निवृत्त झालेले आहेत आणि हे सुद्धा पुन्हा एकत्र येऊन त्यांचं सुद्धा या ठिकाणी आंतरक्रिया होईल हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि आमचे संपूर्ण विद्यार्थी की जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी करतात हे संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी एकत्र येतील आणि ते सुद्धा ह्या गुरुजनांना भेटतील हा एक उदात्त भाव ठेवून आम्ही सर्वजण हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातल्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. बारामती, पुणे, अकोले, औरंगाबाद, संगमनेर, पाथर्डी या भागातून विद्यार्थी या ठिकाणी आलेत आणि त्याचप्रमाणे शिक्षकसुद्धा 200 किलोमीटर दूरवरून सुद्धा शिक्षक या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. या सर्वांचं आम्ही हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. आज जवळजवळ 30 वर्षापूर्वीची बॅच 1989 सालची या मुलांनी आम्हा शिक्षकांचा सर्वांनी गुण गौरव आणि सत्कार ठेवला आणि कृतज्ञता व्यक्त केली. असे विद्यार्थी दुर्मिळच. खरंच मुलं घडले याच्याबद्दल जीवन कृतार्थ झालं असं मला वाटतं. अतिशय गोड मुलं, त्यांचं जीवनही असंच यशस्वी व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. 1989च्या बॅचने हा जो अतिशय सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल खरोखर मलाही असं वाटतं. नेहमी जर विद्यार्थी मला कुठे भेटले तर मला असं वाटायचं की सगळ्यात जास्त संपत्ती माझ्याकडे आहे, कारण मी खूप संपत्तीवान आहे. माझे काही मुलं डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही मोठे सुंदर व्यापारी झाले. तर त्याच्यामध्येच खरोखर शिक्षकांची जीवनाची धन्यता आहे. आणि आज हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे तर याच्यासारखा सुवर्ण क्षण जीवनामध्ये मिळणं शक्य नाही असे मला वाटते. सर्वांचे खूप खूप आभार, खूप पुन्हा एकदा अभिनंदन, खूप आभार. असेच तुमच्या जीवनाची उत्तरोत्तर प्रगती होत जाओ आणि खूप यशाचे शिखर तुम्ही गाठावे अशी माझी परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. 19 साली आम्ही या शाळेत घडलो आणि या शाळेत शिकत असताना आमच्या लोखंडाचं सोनं झालं. अशा शिक्षकांची
कुठंतरी उतराई करणं, कृतज्ञ सोहळा पार पाडून आम्ही त्याचं एक सर्वांनी मिळून जे काही ते कार्यक्रम राबवण्याचा एक प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. सर्व शिक्षकांनी बाहेरगावून स्वतःच्या वेळ काढून इथे उपस्थिती दिली आणि त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार मानतो. मैत्रबंध 1989ची बॅच आमची. आम्ही 10वी सुटलो आणि आज आम्ही 30 वर्षानंतर शिक्षकांसाठीचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला. या सोहळ्याचे आम्ही पायी होऊ शकलो, आम्ही एकतेचे घटक होऊ शकलो, याच्याबद्दल आम्हाला मनपूर्वक आनंद आहे. असेच शिक्षक लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असले पाहिजे. त्यांच्यामुळे आज आम्ही खूप मानानं आणि खूप संस्कार घेऊन जगत आहोत. या सगळ्या संस्कारांबद्दल आम्ही आमच्या शिक्षकांचे आणि आमच्या शाळेचे ऋणी आहोत. धन्यवाद. 1989ची बॅच जवळपास 30 वर्षांनी मैत्रबंधाच्या निमित्ताने आम्ही विद्यामंदिर प्रशालेमध्ये एकत्र आलेलो आहोत. सर्व मित्रमैत्रिणी आम्ही आज 30 वर्षांनी एकत्र आमच्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता एकत्र आलो आहे. खरं तर कृतज्ञता व्यक्त करणं अवघड आहे, अशक्य आहे, पण कुठेतरी फुल न फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमचे ऋण उतराई होण्याचे प्रयत्न करतो आहे. आणि या आयोजकांचे, यांनी घेतलेल्या या अथक परिश्रमांचे आम्ही सर्वजण धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बारामती तालुक्यातील पारधी समाज आजही अनेक शासकीय सोयी सुविधांपासून वंचित आहे. गुन्हेगारीचा ठपका पडल्यामुळे या समाजाला न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगावी लागते. समाज आज सुधारू पाहतोय. फक्त गरज आहे ती आपण सर्वांनी आणि अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आजही पारधी समाज उपेक्षित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गुन्हेगारीचा ठपका लागलेल्या या समाजाची शासनानं घोर निराशा केली आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीयेत. शासनानं आजवर अनेक वेळा समाज सुधारणाच्या घोषणा केल्यात, मात्र त्या हवेमध्येच विरल्या आहेत. न केलेल्या अनेक गुन्ह्यांची हा समाज जणू आजही सजा भोगतोय. सुसंस्कृत पिढीनं त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. याबाबत सरकारनं दखल घ्यावी अशी मागणी आता समोर येते. जिल्ह्याच्या अनेक ग्रामीण भागामधील गावागावामधनं पारधी समाजाचं वास्तव्य आहे, परंतु बहुतांश ठिकाणी होणारी नित्याची हेळसांड आणि अवहेलना हे जगणं त्यांचं नित्याचं झालंय. येथील इतर समाज अद्याप त्यांना आपलंसं करू पाहत नाहीये. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्या इतपत काही कुटुंब गुन्हेगारीशी जोडली गेली आहेत. परंतु याचा सामाजिक रोष आणि राग हा इतर सर्वच कुटुंबांना भोगावा लागतोय. आज अनेकांनी परिवर्तन करून मोलमजुरी आणि अन्य व्यवसाय निवडलाय, तर शासनाच्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीयेत. मोलमजुरीमधनं केवळ कुटुंबाची उपजीविका साधणं शक्य होतं. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा भागवणं त्यांना एक आव्हान ठरू लागलंय. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा भागवणं हे एक आवाहन ठरू लागलंय. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये पारधी समाज नेहमीच पोलिसांच्या रडारवर असतो. अशा वेळी न केलेल्या गुन्ह्यांची देखील त्यांना शिक्षा भोगावी लागते. बारामती तालुक्यातील अनेक कुटुंबांना अद्याप रेशन कार्ड अथवा मुलांना शैक्षणिक सवलती मिळत नाहीयेत. तसेच अनेक मुलं आणि मुली शिक्षणापासून वंचित आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रज सरकारनं गुन्हेगारी म्हणून या समाजाची ओळख निर्माण केली आणि ती आजही कायम आहे. त्यामुळे त्यांना नरक यातना सोसाव्या लागतात. मात्र सध्या समाजामधील अनिष्ट रूढी आणि परंपरा बदलून हा समाज सुधारू पाहतोय. त्यासाठी अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेणं गरजेचं आहे. मी बारामती तालुका अध्यक्ष रवींद्र भोसले. आपण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेला एक असा समाज आहे तो पारधी समाज, की सरकार त्या समाजाकडं फक्त गुन्हेगारी वृत्तीनंच पाहतं. त्यांच्याकडं दुसऱ्या कोणत्याही नजरेने बघितलं जात नाही आणि त्यांचं पुनर्वसन आजवरही साल 1871 गुन्हेगारी कायदा असून रद्द केलेला असूनही त्या समाजाला गुन्हेगारीचा ठसा पुसला गेलेला नाही.
स्वतंत्रपासूनही पारधी समाजाला 70 वर्षापासून अजूनही हक्काचा निवारा नाही. अनेक त्यांच्या सुविधा सरकारने लपवून ठेवलेल्या आहेत. त्यांना फक्त कागदावरच डोळ्यासमोर आणतील, पण त्यांना हक्काचं घर नाही, पाणी नाही, हक्काची लाईट नाही, पालात राहूनशानी दिवस काढतो तो पारधी समाज. मनोहर तावरे, सी24 तास, बारामती. श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ राहुरी यांच्या वतीनं श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव 2018चं आयोजन करण्यात आलं होतं. राहुरीमधील पांडुरंग लॉन्स इथे हे कार्यक्रम संपन्न झालेत. यावेळी श्रीमान वरदराज प्रभू यांचं प्रवचन संपन्न झालंय. सत्यानं धर्मानं जाणाऱ्याला नेहमी त्रास सहन करावा लागतो, मात्र असत्यानं वागणाऱ्याला त्याची फळं उशिरा का होईना भोगावीच लागतात, असं प्रतिपादन श्रीमान वरदराज प्रभू यांनी केलंय. आंतरराष्ट्रीय कृष्ण भगवानमृत संघ राहुरी आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव 2018 यामध्ये प्रवचन करताना ते बोलत होते. सत्य, धर्म आणि अध्यात्मानं वागणाऱ्याला हे सर्व सहन करावं लागतं. राहुरी येथील पांडुरंग लॉन्स इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते पुढे म्हणाले की बनवणं अवघड आहे, तोडणं सोपं आहे. सुखी जीवनासाठी सर्वांनी अध्यात्माचा मार्ग धरावा. श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमाच्या वेळी विलास बिहारी प्रभू यांनी अधिक माहिती दिली आहे. या प्रसंगी डॉक्टर प्रताप गिरगुणे, डॉक्टर दिलीप कुलकर्णी, सुचेता कुलकर्णी, शिवशाहीर विजय तनपुरे, नगरसेविका नमिता शेटे, मिलिंद शेटे, सी24 तासचे संपादक वसंतराव झावरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. प्रवचनाच्या नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. हरे कृष्णा. इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ सगळीकडे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये करताय आणि प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या जागेवर सगळे लोक याच्यामध्ये भाग घेत आहेत. तर आपल्या सगळ्या जगाला एकत्र आणायचं असेल तर त्या सगळ्यांचं एक केंद्र असणं जरुरीचं आहे. प्रत्येक माणूस एकत्र येऊ शकतो जर त्याचं केंद्र, जीवनाचं केंद्र एक असू शकतं. जसं आपण आपल्या घरी कार्यक्रम असतो, लग्न कार्य असतं, तर त्याचा आपल्या कार्यक्रमात जो असतो तो एक केंद्र असतो आपल्या जीवनात. म्हणून आपण सगळीकडे सगळेजण एकत्र येतो. प्रत्येक माणसाचा विचार करण्याची शक्ती, प्रत्येक माणसाची आवडी निवडी जर वेगवेगळ्या असतील तर ते एकत्र येणं अवघड काम आहे. परंतु सर्वांना एकत्र आणण्यासाठी एक सर्वसाधारण काम पाहिजे आणि ते फक्त भगवंतच करू शकतात. आमचे शिल प्रभुपाद उदाहरण सांगायची आहे की जर समजा एकाच जागी आपण दगड टाकत राहिले पाण्यामध्ये तर त्याच्यामुळे निघणारे जे तरंग आहेत ते कधी एकमेकाला छेद करणार नाही, तर एकामागे एक तरंग येत राहतील, कधी ते एकमेकाला छेद नाही करणार, म्हणजे विवाद नाही करणार. तर असं आपल्या जीवनातचं पण सगळ्या जगाचं एक केंद्र पाहिजे आणि ते फक्त भगवंतच बनू शकतात. तुम्ही कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही विचारधारेला, कुठल्याही समाज व्यवस्थेला कशाला पण जरी आणलं तरी सगळ्यांचा केंद्र एक बनू नाही शकत. म्हणून जर आपण भगवंतांना एकाचा जीवनाचं केंद्र ठेवलं सगळे एकत्र येऊ शकतात. आणि त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन आहे. जगातले सगळे एकत्र, भारतातील नव्हे तर भारताच्या बाहेर हजारो सगळ्या देशांमधले लोक एकत्र येऊन एकमेकाच्या भाऊ बहिणीसारखे वागतात. खऱ्या अर्थाने हे भाईचारा आपण निर्माण करू शकतो तर आपण भगवंतांना केंद्र ठेवतो. कृष्णा, आज आम्ही राहुरीमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ या राहुरी या माध्यमातून आम्ही जन्माष्टमी कार्यक्रम साजरा केलेला आहे. ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही भक्तगण, मांदाजी आणि प्रभूजी यांनी सर्वांनी सहभाग घेतले आहे. तर हा कृष्ण भावनामृत संघ प्रभुपादांनी 1976 साली सुरू केला. तर त्याच्यामागून अशी भूमिका आहे की आपण कोण, म्हणजे मानव आपण म्हणतो मी मानव आहे, म्हणजे मी शरीर आहे, पण शरीर नसून आपण आत्मा आहोत हे प्रभुपादांनी आम्हाला त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानातून आम्हाला त्यांनी शिकवलं. आणि जेणेकरून आम्ही भगवंतांच्या धामात कसं जाऊ आणि भगवंतांची सेवा कशी करावी
भगवंतांविषयी आपण कर्म कसे करावेत, आपले जे काय आपण कर्म आहे ते भगवंतांना कसं अर्पण करायचं हे प्रभुपादाने आम्हाला सांगितलं. हे जर प्रभुपादाने आम्हाला जर सांगितलं नसतं तर आम्ही असंच म्हणजे भौतिक जगामध्येच राहिलो असतो आणि आमची कुठल्या प्रकारची अशी आध्यात्मिक उन्नती झालेली नसते. या कार्यक्रमामध्ये निर्गुणे डॉक्टर अजित प्रभूजी, नंतर कराळे प्रभूजी, हरे प्रभूजी, हरे माताजी, बगले प्रभूजी, बगले माताजी, आहेर प्रभूजी, आहेर माताजी, घोंगडे माताजी, नंतर खासणे प्रभूजी, खासणे माताजी, माझ्याकडून काही आमच्या ब्राह्मणीचे, राहुरीचे आणि विद्यापीठाचे सगळे भक्त एकत्र येऊन हा कार्यक्रम आम्ही राबवत असतो. त्याच्यासाठी 8 दिवस आम्ही नियोजन करत असतो. नियोजन केल्यानंतर मग कुणी काय काय सेवा करायच्या, कशा करायच्या त्याचं नियोजन करून आणि मगच हा आम्ही कार्यक्रम ठेवत असतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आता जेवढे भक्त आले होते, प्रत्येक गावागावातून भक्त आलेले आहेत, त्यांना आम्ही भगवंतांचं धाम कसं असतं, म्हणजे धामात कसं जायचं, भगवंत कोण आहेत, भगवंतांचा आपला संबंध काय, आपण काय करायला पाहिजे, आपण कशासाठी जन्माला आलो याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. तर पुण्यावरून आज प्रभूजी आलेले आहेत. तर त्या प्रभूजींनी ब्रह्मचार्याने आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि असंच मार्गदर्शन आम्ही दरवर्षी जन्माष्टमीच्या निमित्ताने आम्ही करत असतो. हरे कृष्ण. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त. स्वप्नाहून सुंदर फर्निचर, विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. निघोजच्या मळगंगा देवी मंदिरामधील देवीचे दागिने आणि दानपेटी फोडल्या प्रकरणामधील 5 आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला 12 तासामध्ये जेरबंद करण्यात यश आलंय. आरोपींच्या भांडणामुळे CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांना या चोरांचा सुगावा लागलाय. निघोजच्या मळगंगा देवी मंदिरामधील देवीचे दागिने आणि दानपेटी फोडल्या प्रकरणामधील 5 आरोपींना अवघ्या 12 तासामध्ये जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय. शनिवारी पहाटे चोरीच्या घटनेमध्ये 4,90,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यामधील 1,39,889 रुपयांचा मुद्देमाल आणि रोकड पोलिसांच्या हाती लागली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. सखाराम नंदू गावडे, रमेश उर्फ राहुल बाळू पडवळ, भास्कर खेमा पथवे आणि राहुल उर्फ भाऊसाहेब निळे अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. 5ही आरोपींवरती यापूर्वी विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. पुजारी मंदिरामध्ये आल्यानंतर शनिवारी सकाळी 5:30च्या सुमारास चोरीची घटना लक्षात आली आहे. फोडलेल्या दानपेट्या गावाजवळ ओढ्याकाठी असलेल्या कपिलेश्वर मंदिराजवळ सापडल्या आहेत. मंदिरामधील CCTV कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी तपासले. या प्रकरणामधले 4 आरोपी एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यातील एकानं हॉटेलमध्ये भांडण केलं. हॉटेलमधील भांडण आणि संभाषणाची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. CCTVच्या फुटेजमधील व्यक्तींचं वर्णन आणि भांडण करणाऱ्यांचं वर्णन जुळून आलं. त्या आधारे आरोपींचं ठिकाण सापडलंय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पारनेर पोलीस ठाण्यामधील पोलिसांनी मिळून 2 पथकं तयार केली. त्यातील एक पथक पुणे जिल्ह्यामधील खेड तर दुसरं पथक संगमनेर तालुक्यातील नांदूर दुमाला आणि मिर्झापूर इथे पाठवण्यात आलं. पोलिसांनी सापळा रचून 4ही आरोपींना त्यांच्या घराच्या परिसरामधून ताब्यात घेतलंय. या आरोपींनी कळस येथील प्रशांत कृष्णनाथ भुजबंद या सोनाराला चांदी आणि सोन्याचा ऐवज विकला होता. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपींनी गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. दरम्यान अधिक तपास हा सुरू आहे आणि पकडलेल्या आरोपींवरती विविध पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये 13वी फिटनेस क्रीडा स्पर्धा पार पडली आहे. यामध्ये 760 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. राष्ट्रीय पातळीवरती होणाऱ्या स्पर्धेसाठी 25 संघांची निवड झाली आहे. तर विजेत्या संघांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलाय.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीमध्ये पार पडलेल्या 13व्या क्रीडा एरोबिक्स फिटनेस स्पर्धेमध्ये मुंबईच्या संघानं प्रथम क्रमांकावरती बाजी मारली आहे, तर अहमदनगर आणि जळगावच्या संघानं अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलाय। विजेत्या संघांना चषक तर खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेसाठी 760 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। राज्याच्या 17 जिल्ह्यांमधून आलेल्या स्पर्धकांनी क्रीडा एरोबिक्स फिटनेसची विविध प्रात्यक्षिके यावेळी सादर केली आहेत। 8, 10, 12, 14, 17, 19 वर्षाखालील स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते। या क्रीडा प्रकाराचा राज्य शासनानं CBSE प्रमाणे शैक्षणिक क्रीडा प्रकारामध्ये समावेश करावा। स्पर्धेमध्ये विजयी ठरलेले स्पर्धक राज्य संघाचे नेतृत्व करणार आहेत, असं अध्यक्ष संतोष देशमुख यांनी सांगितलंय। या स्पर्धेविषयी अधिक माहिती जनरल सेक्रेटरी संतोष खैरनार यांनी दिली आहे। सर्व विजेत्यांना सी24 तासचे डायरेक्टर अनिल जाधव, संपादक वसंतराव झवरे, पत्रकार भाऊसाहेब येवले, अनिल कोळसे यांच्या हस्ते पदकं देण्यात आली आहेत। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुलदीप काकडे, रवींद्र कदम, बबन लांडगे, पंकज जगताप, मोईन शेख, शुभम ठुबे, प्रवीण मगर, उमेश थोरे, जयश्री डोळे, अमोल गुंजकर, सुरैया खैरनार यांच्यासह 40 पंच आणि क्रीडा शिक्षकांनी मेहनत घेतली आहे। रविवारी सामोपचाराच्या दिवशी स्पर्धक, पालक, नागरिक मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते। आज अहमदनगर जिल्हा स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण राहुरी येथे 13व्या राज्यस्तरीय स्पोर्ट्स एरोबिक्स फिटनेस अँड हिपहॉप स्पर्धेचे आयोजन केलं आहे। या स्पर्धेचा 3रा दिवस असून या स्पर्धेत आता स्पोर्ट्स एरोबिक्सचे पदक तालिकेत दिले गेलेत आणि फिटनेस एरोबिक्स चालू होणार आहे आणि यातून निवडलेला संघ गोवा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय 13व्या राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे। गोवाला ही स्पर्धा 11 ते 14 ऑक्टोबर 2018च्या दरम्यान कॅम्पल इंडोर स्टेडियम म्हापसा येथे होणार आहे आणि या राष्ट्रीय स्पर्धेतून निवडलेला संघ आमचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेला जाणार आहे आणि ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2018 रोजी म्हणजे नोव्हेंबरमध्ये 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान मॉस्को रशिया येथे होणार आहे आणि या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आमचे महाराष्ट्र संघटनेचे पदाधिकारी राहुल पाऊलकर हे एक राष्ट्रीय कोच म्हणून त्यांची तिथे निवड झाली। तसेच कुलदीप कागडे टीम मॅनेजर म्हणून त्याच्यावर जाणार आहेत आणि राष्ट्रीय संघटनेचे कार्याध्यक्ष आणि संतोष देशमुख हे पूर्ण टीमला लीड करणार आहेत आणि मी स्वतः संतोष खैरनार या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय जज म्हणून सहभागी होणार आहे। या राज्यस्तरीय स्पर्धेत जवळजवळ 16 जिल्ह्यातून 460 खेळाडू इथे सहभागी झाले आहेत आणि या खेळाडूंमध्ये हाच खेळ हा मुख्यतः ॲट्रॅक्शनसाठी मुलींचा असतो, तर जवळजवळ 350 मुली आणि 100 मुले आणि 100 प्रशिक्षक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत। हा खेळ CBSEच्या राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये मागील 6 वर्षापासून आहे। या वर्षीची CBSEची स्पर्धा 21 ते 24 नोव्हेंबर गुडगाव, हरियाणा येथे होणार आहे। आज या ठिकाणी राहुरी कृषी विद्यापीठ येथे स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि अहमदनगर जिल्हा स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 13व्या राज्यस्तरीय स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस असोसिएशन चॅम्पियनशिप या निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ह्या स्पर्धेतून जे खेळाडू विजयी होणार आहेत ते साधारण 11 ते 14 नोव्हेंबर 11 ते 14 ऑक्टोबर रोजी गोवा येथे होणाऱ्या 13व्या राष्ट्रीय स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करणार आहेत। साधारण या स्पर्धेसाठी 17 जिल्ह्यातून 324 खेळाडू आणि 32 जजेस आणि 34 ऑफिशियल्स असा टोटल एकूण संघ या ठिकाणी आलेला आहे आणि महाराष्ट्राची आजपर्यंत या खेळासाठीची एक परंपरा आहे की राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 4 सुवर्ण, 9 रौप्य आणि 5 कांस्य पदकांची आज पावेतो कमाई केलेली आहे। 7 वेळा जागतिक स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि या स्पर्धेतून जे काही
ते 17 नोव्हेंबर रोजी मॉस्को रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स एरोबिक्स आणि फिटनेस चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महाराष्ट्राबरोबरच भारताचे नाव गाजवतील अशी आम्हाला अपेक्षा वाटते. साधारण 14 ते 15 वर्षापासून माझे सहकारी संतोष खेरनार सर जे नॅशनल फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी आहेत आणि मी ह्या खेळासाठी महाराष्ट्रातूनच याची मुहूर्तमेढ आम्ही रोवली. साधारण 2005 साली या खेळाची मुहूर्तमेढ आम्ही रोवली आणि आज 2018 सालापर्यंत याच्या यशस्वीरित्या आम्ही 13 राज्यस्तरीय स्पर्धा, 12 राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन, त्याचबरोबर एक इंडियन ओपन इंटरनॅशनल चॅम्पियनशिप, एक एशियन चॅम्पियनशिपचं आयोजन आम्ही याच्यात केलेलं आहे. हा स्पोर्ट्स एरोबिक्स आणि फिटनेस हा खेळ CBSEच्या स्पोर्ट्स करिक्युलम नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये साधारण 6 वर्षापासून नियमित खेळ म्हणून याचा समावेश झालेला आहे. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये SGFIला गेल्याच वर्षी राष्ट्रीय संघटनेने यशस्वीरित्या याचं ओरिएंटेशन पार पाडलेलं आहे आणि यावर्षी संघटनेला अशी अपेक्षा आहे की शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये अंडर 14, 17, 19ला या खेळाचा समावेश होणार आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि अपेक्षा आहे की या खेळाला या माध्यमातून मुलांना चांगल्या प्रकारे शासनाच्या स्कॉलरशिप आणि बाकीच्या सगळ्या सुखसुविधा मिळतील असं आम्हाला अपेक्षा आहे. ह्या निवेदनाद्वारे मी या ठिकाणी जाहीर करू इच्छितो की महाराष्ट्र क्रीडा परिषद, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांचीही या खेळाला मान्यता मिळावी आणि खेळाडूंना शिष्यवृत्ती आणि शासकीय सर्व काय उपाययोजना किंवा सुखसुविधा यातनं फायदे खेळाडूंना खेळाचे मिळावे असं मी या ठिकाणी आवाहन करतो. या 13व्या राज्यस्तरीय कॉम्पिटिशनमध्ये आम्ही ठाणे जिल्हा याचं प्रतिनिधित्व करत आहोत. आम्ही याआधी अनेक कॉम्पिटिशन्स खेळलो आहोत, स्टेट लेवल, नॅशनल लेवल. आम्ही इंटरनॅशनलही खेळलो आहोत, थायलंड, बँकॉक, भूतान, सर्बिया, नेदरलँड. तिकडे पण आम्ही पार्टिसिपेट करून खूप सारे मेडल्स जिंकून आलो आहोत. आतापर्यंत बघत आहात की सगळ्यांना मेडल्स आहेत, गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ. आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की अजूनही आम्हाला खूप खेळता येईल पुढे जाऊन आणि अशी संधी आम्हाला सारखी मिळत राहील आणि खूप साऱ्या अजून इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये आम्हाला पार्टिसिपेट करता येईल आणि इंडियाचं नाव खूप रोशन करता येईल. थँक्यू. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. दहीहंडी सणाला पुण्यामध्ये लागलं गालबोट, एकाचा खून तर दुचाकी पेटून दिल्याच्या घडल्यात घटना. गांजे वस्तीमध्ये मंचर पोलिसांनी हॉटेल निसर्गवरती कारवाई करून पकडली लाखोंची अवैध दारू. बारामती तालुक्यातील पारधी समाज अद्यापही सोयी सुविधांपासून वंचित, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज. आणि मळगंगा देवीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना मुद्देमालासह अवघ्या 12 तासांमध्ये पोलिसांनी केले जेरबंद. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिंदास.